राबवणं हे मोदी साहेबांचं कर्तव्य होतं की जे बाळासाहेबांना आवडलं असतं ते त्यांनी केलेलं. आज नेवासा येथे एक शस्त्रक्रिया आयोजित केली गेली. नेवासा वडळा मार्ग होते, मात्र त्या ठिकाणी पुरेशी व्यवस्था नसताना तिथं झालं आणि त्या ठिकाणी महिलांची मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. काय मागणी करावी? नाही, मागणी काय, मी याच्याबद्दल सूचना देऊ शकते. मी सन्माननीय मंत्री महोदय, आता आचारसंहिता आहे, पण अशा पद्धतीने घटना घडू नये किंवा ती का झाली त्याच्याबद्दलची माहिती घेऊन असे प्रकार घडू नयेत या दृष्टीने सातत्याने माझा प्रयत्न चाललेला असतो की अपुरी संख्या असताना शिबिरं घेण्यापेक्षा CSR मधून किंवा इतरत्र मदत घेऊनच त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. त्याच्यात काही शंकाच नाही. भव्याचे जे उमेदवार आहेत भाऊसाहेब असेल ते तुमच्यामुळे नीलम गोरे यांच्यामुळे शिवसेनेत आलेलं असं बोललं जाते आणि आज त्यांच्या विरोधात तुम्हाला करण्याची वेळ येते असं वाटतं काय? हे पहा, आता महाभारताप्रमाणे आहे, पक्षाचा डोळा जसा दिसतो धनुष्य बाणाला तसं आहे. त्याच्यामुळे माझ्यामुळे कोण आलं नाही ते श्रेय अपश्रेय नाही. काही तर माझे विरोधक म्हणतात तुम्ही एक नगरसेवक निवडून आणून दाखवा, पण असे आज एकच असे अनेक खासदार आहेत, अनेक आमदार आहेत की जे आज तिकडे आहेत. मी त्यांची नावं घेत नाही कारण त्यांना मला अडचणीत आणायचं नाही. की ज्यांना मी मदत केली साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना तिकीटं मिळाली, ते मोठ्या पदांवर गेले, पण मी ते माझं कर्तव्य केलं. मला काही असं कुठेतरी ठिकठिकाणचं काहीतरी भेळेचे कागद जमा करून भाषण करायची सवय नाहीये. त्याच्यामुळे कॉरिडॉर उभारण्यासाठी नक्कीच कॉरिडॉरचं तर आहेच, पण मला स्वतः असं वाटतं की शिर्डीमध्ये नगरपालिकेला खास करून घनकचरा व्यवस्थापन, पाण्याचं शुद्धीकरण अशा प्रकारच्या प्लॅनसाठी मदत झाली पाहिजे. तर ती सरकारने प्रस्तावित केली असेल, परंतु निवडणुकीनंतर सगळ्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन एक मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचं शाश्वत विकास उद्दिष्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये काही उद्यानं अजून चांगली असतील, या प्रकारचे काही हॉस्पिटल्स असतील, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये काम करता येईल. मोठा आधार राजू